ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। नवी मुंबईमध्ये एका पुलाला तडे गेलेले आहेत। नवी मुंबईतून जाणारा हा सायन पनवेल पूल, या पनवेल मार्गावरील पुलांवर मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडल्याचं दिसतंय। या खड्ड्यांमुळे मुंबईकडून पुण्याकडे आणि गोव्याकडे जाणाऱ्या वाहनधारकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। पुलावरील आणि पुलाखालील जाहिरातींचा मलिदा खाणाऱ्या MSRDCला स्वतःही पुलाची निगा राखत नाही आणि ना हे सर्व पूल नवी मुंबईकडे हस्तांतरित करते। यामुळे खड्ड्यांमुळे निरपराध वाहनधारकांना मात्र आपला जीव गमवावा लागतोय। नवी मुंबईमधील याच पुलांवरून खड्ड्यांचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी। नवी मुंबई शहराची स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळख आहे, मात्र याच नवी मुंबई शहरामधून PWD आणि MSRDCचा महामार्ग जातो, तो म्हणजे सायन पनवेल हायवे। पण या सायन पनवेल हायवेवरून जाताना तुम्हाला सामना करावा लागतो तो खड्ड्यांचा, आणि याचमुळे नवी मुंबई महानगरपालिकेची देखील इज्जत जाते। आणि या सायन पनवेल हायवेवरती मी उभा आहे। या सायन पनवेल हायवेवरच्या तुर्भ्या ब्रिजवरची परिस्थिती तुम्ही बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात खड्डे या पुलावरती पडलेले आहेत। मोठ्या प्रमाणात खड्डे या सगळ्या पुलावरती पडल्यामुळे सानपाडा असेल, तुर्भा असेल, तिकडून म्हणजे पुण्याकडे जाणारी वाहतूक देखील ठप्प होते। सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होत असते। मात्र याकडे पाहायला ना PWDचं लक्ष आहे ना MSRDCचं लक्ष आहे। आपण बघू शकता की कशा पद्धतीने इथून गाड्या ये जा करतायत। खरं म्हटलं सायन पनवेल हायवे हा नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्याकडे हस्तांतर करण्यासाठी PWDला सांगितलं होतं, मात्र हस्तांतर करण्यापूर्वी महापालिकेची एक अट होती की या महामार्गावरची ज्या जाहिराती आहेत त्या जाहिराती देखील त्याचं उत्पन्न देखील आम्हाला मिळायला पाहिजे, मात्र त्याला PWDने होकार दिला नाहीये। आता परिस्थिती जर पाहिली तर सायन पनवेल हायवेचा जो मार्ग आहे तो कॉन्क्रीटीकरण झालेला आहे, परंतु याच महामार्गावरती 3 पूल आहेत आणि या 3 पुलांची परिस्थिती आपण बघतोय। हे 3 पूल देखील आहेत ते MSRDCने बांधलेले आहेत आणि MSRDCला आता नवी मुंबई महानगरपालिकेने नवीन प्रस्ताव दिलाय। ही दरवर्षी पावसाची परिस्थिती असते, ही परिस्थिती जाणून पाहूनच नवी मुंबई महानगरपालिकेने MSRDCला प्रस्ताव दिला की हे 3 पूल तरी आम्हाला द्या आणि यावरच्या जाहिराती आजचा जो उत्पन्न आहे त्या उत्पन्नामधून आणि अधिकचा पैसा आम्ही टाकून हे पूल देखील आम्ही चांगले करू। मात्र त्याला MSRDCने अजूनपर्यंत होकार दिलाय, म्हणजे यांना मलिदा खायचा आहे। एक आपल्यासोबत वाहनधारक त्याच्याशी बोला, काय म्हणाल तुम्ही नेहमी करून येता करताय? हो, नेहमीच आहे, माझा येतो जातो आणि रस्त्याचं एकदम अवस्था एकदम खराब आहे। ऍक्सिडेंट कधी झालं तर माणसाची मृत्यू व्हायचे, थोडं प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे। सगळ्यांची हालत खराब आहे, सगळे चालक बिलक बोलतात असं तसं।